आज आहे 13 ऑगस्ट 2025. तर आपण पाहणार आहोत आज महाराष्ट्राचा हवामान अंदाज. तर जिल्हानिहाय महाराष्ट्राचा हवामान अंदाज आपण पाहूया. तर कोकण विभागामधील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील. हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. तर समुद्र किनाऱ्यावर जास्त वेळ या भागातील शेतकऱ्यांनी थांबणे धोक्याचे ठरू शकते. तर पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर मध्यम पावसाच्या सरी पडण्याच्या शक्यता आहेत. आणि सोलापूरमध्ये संध्याकाळी व रात्री विजासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर मराठवाड्यामधील संभाजीनगर, लातूर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सकाळी हलका पाऊस, दुपार संध्याकाळी काही भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर विदर्भामधील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि हलका पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर हा आहे 13 ऑगस्टचा हवामान अंदाज. तर आपणास हवामान अंदाज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.